आपला एक सहकारी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा पोरगा निर्माता झाला आणि त्यांनी धाप नावाचा चित्रपट निर्माण केला आणि त्याचा आज प्रीमियर शो होतोय। प्रथमतः योगेशला, त्याच्या सगळ्या टीमला आणि या चित्रपटाला मी माझ्या वतीनं मनापासूनच श्वेतचिंतित शुभेच्छा देतो। खरं तर तो काळ चेअरमन मी जिल्हा परिषद सदस्य होतो। बबनदादा माझे खूप चांगले मित्र। खरं तर बबनदादा काळ्या आईची सेवा करणारा माणूस। मुलाला शिक्षण देताना मामाकडे तो गाडवे परिवारामध्ये लहानचा मोठा झाला, शिवनेर विद्यालयात शिकला, उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेला। मामाने अर्थात श्रीरामभाऊंनी सांगितलं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात। कलेची आवड मुळातच त्याच्यात लहानपणापासून होती आणि म्हणून तो त्या कला क्षेत्राकडे ओढला गेला। मी जिल्हा परिषद सदस्य असताना एकदा तो भेटला। मला वाटतं भेट अशी झाली होती की पाणी योजना निमगावची व्हायची होती, ती मंजूर केली होती आणि विहिरीला जागा नव्हती। वाटतं दत्तू भाऊ किंवा किसन भाऊंनी सांगितलं की बबनदादाची विहीर आहे। बबनदादांनी ती स्वतःची विहीर गावच्या पाणी योजनेसाठी दिली आणि त्याच्याजवळच टाकी उभी राहिली। त्याच विहिरीचं मला वाटतं काम केलं। हे सामाजिक क्षेत्रात देखील बबनदादाचं खूप काम। माणूस आता अत्यंत निगर्वी, मितभाषी आणि सज्जन त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर लक्षात येते। पण त्यांनी जो फ्री हँड योगेशला दिला त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा ज्या वेळेला चित्रपटाच्या बाबतीमध्ये आमची चर्चा झाली चेअरमन साहेब, तेव्हा तो म्हणाला की शॉर्ट फिल्म आपण तयार करतोय। नंतर त्यांनी मला त्याच वेळेला म्हणजे साधारणतः 16 साली वगैरे तो ट्रेलर दाखवलेला होता। तो खूप मलाही भावला आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं किंबहुना हा चित्रपट होऊ शकतो। म्हणून त्यांनी मला सांगितलं की कुणी फायनान्सर मिळेल का। आणि त्याच काळात मला वाटतं नोटबंदी पण आली। काही लोकांना भेटण्याचाही प्रयत्न केला, परंतु तो काळच असा वाईट होता की त्या नोटबंदीच्या काळात खरं तर अशा वेळेला 2 नंबरचे पैसे देणारा एखादा माणूस मिळायला पाहिजे, पण ते आमचं बॅड लक की ते आम्हाला सापडलं नाही। पुढे योगेशने खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे मेहनतीनं प्रचंड संघर्ष करावा लागलाय त्याला, आज इथं दिसतंय। पण मी योगेश तुला सांगेल या संघर्षातूनच महाराष्ट्राच्या मातीत नागराज मंजुळे तयार झालाय आणि मला असं वाटतं की आपल्या जुन्नर मधून नागराज मंजुळे योगेशच्या माध्यमातून तयार होईल। संघर्ष केल्याशिवाय काही सहज मिळत नाही, संघर्ष केला तरच काहीतरी चांगलं मिळतं आणि संघर्षानंतर मिळालेलं यश हे निश्चितपणानं खूप चांगलं असतं असं मला वाटतंय। खरं तर मी म्हणेन की ऍक्टिंग आणि कुटुंब याचा काही संबंध नाही, पण योगेशला परमेश्वराने ती देणगी दिली आणि महाराष्ट्राच्या नाही तर या जुन्नरच्या मातीमध्ये अनेक ऍक्टर झाले किंवा अनेक भूमिका वठवणारे ज्या मातीत आपण आज उभे आहोत, विठाबाई भाऊमांग असेल, अशोकरावजी हांडे असतील, डॉक्टर अमोल कोले साहेब असतील, या सगळ्या मंडळी अशी अनेक नावं घेता येतील आणि इतर तमाशा पंढरी। आणि त्यामुळे योगेशच्या नसानसामध्ये अभिनय भरलेला आहे आणि त्या अभिनयाला वाट करून देण्याचं काम त्यांनी केलंय ज्या ज्या मंडळींनी। खरं तर जगताप साहेब हा सातारकडचा माणूस, तसा काय अर्थार्थी संबंध नाही, पण काल परवा योगेशच्या पोस्ट मध्ये वाचलं चेअरमन, ज्यावेळेला तो अत्यंत मी म्हणेन की डिप्रेशन मध्ये असताना या माणसाने फक्त चेहरा वाचला, अतुल साहेबांनी फक्त चेहरा वाचला आणि त्यांनी सरळ विचारलं तू काय अडचणीत आहेस का। असं सहसा घडत नाही, पण त्यांनी सांगितलं की वा असं असं आहे। ते म्हणाले की काय तसं असेल तर मी पैसे लावतो। इतकं सोपं नाही खरं तर। त्यांनी मगाशी तो जो अनुभव सांगितला, आपली माणसं उभं राहत नाही, पण अशा वेळेला सातारची गाद्या आपल्या कामाला आली जुन्नरच्या, हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं। योगेशने सांगितलं तुम्ही लावताय पैसे, पण मी काय केलंय ते बघा आणि मग पैसे तुम्ही मला मदत करा। खरं तर मी अतुलजींचं मनापासून आभार मानेल। जर कदाचित अतुलजी भेटले नसते तर कदाचित आपलं पुढचा सगळा प्रपंच राहून गेला असता। मी अतुलजींना मनापासूनचे धन्यवाद देतो। योगेश तू हे काम केले प्रचंड, तसे आपल्यासाठी अनएक्सपेक्टेड काम आहे आणि हे उभं करणं तितकंसं सोपं नाही। एखादा चित्रपट निर्माण करणं, खरं तर तो कोणता नटरंग चित्रपट आपण पाहिला, त्याच्यामध्ये तमाशा उभा करताना किती त्याचा तमाशा होता तो ते आपण सगळ्यांनी पाहिले। योगेशने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील इतकं मोठं काम केलंय। योगेश तुला सॅल्यूट आहे आणि मी सगळ्या तालुक्यातील जनतेला, खरं तर माझे पत्रकार मित्रांना विनंती आहे, आपण इतर बाबतीमध्ये खूप प्रमोशन्स करतो, माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, योगेश आपला मुलगा आहे, सामान्य कुटुंबातला मुलगा आहे, एक हाडाचा कलाकार आहे आणि त्यांनी निर्माण केलेली ही कलाकृती आपल्या तालुक्यात नाही तर आपल्या राज्यामध्ये पोहोचली पाहिजे, अशा प्रकारचं जाहिरात आपल्याकडून व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि मला वाटतं की तुम्ही सगळी मातब्बर मंडळी आहे, आपले व्ह्यूज जर पाहिले सगळ्यांचे तर खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे हे महाराष्ट्रात जावं, मराठी माणसांनी हा चित्रपट बघावा अशी माझी आपल्या सगळ्यांच्या मार्फत विनंती आहे। आम्ही देखील लोकप्रतिनिधी किंवा कुटुंबाचे जवळचे स्नेह म्हणून
निश्चितपणाने त्यासाठी प्रयत्नशील राहू. योगेश, तुला मनापासूनचे धन्यवाद, तुला मनापासूनच्या शुभेच्छा आणि सगळ्या टीमला देखील मनापासून शुभेच्छा देतो. या चित्रपटाचं खूप चांगलं बिझनेस व्हावा अशा प्रकारची शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरु.